ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त शिवाजी मंदिर इथे त्यांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ निवृत्त नाट्य व्यवस्थापक आणि रंगकर्मी अशोक मुळे यांच्या संकल्पनेतून आणि आयोजनातून हा सत्कार सोहळा पार पडला. परमेश्वरचरणी स्वामीचरणी प्रार्थना की अनेक उत्तमोत्तम भूमिका त्यांच्याकडनं आपल्याला बघायला मिळू देत. या सत्कार सोहळ्यानंतर आपलं मनोगत व्यक्त करताना उषा नाडकर्णी म्हणाल्या, खरं तर सगळ्यांना वाकून नमस्कार करायचा होता, पण वयामुळे वाकता येत नाही हो. बोलून वाकवता येतं मला, पण असं मला वाकता येत नाही. समजून घ्या मला. अशोकरावांनी मला घरी फोन केला, म्हणाले मला करायचं आहे. मी म्हटलं कशाला करतो रे, उगीच लोकांना वाईट वाटेल, तू माझा करशील सत्कार तर. परवा करू नको म्हणाला. भावासारखाच आहे तो माझा, त्यामुळे त्याच्या सत्कारासाठी मी आले. त्यांनी माझा सत्कार केला आहे. बरोबर आमच्या 100 वर्षाच्या आजींचं सुद्धा दर्शन झालं, म्हणून मला खूप छान वाटलं. आणि खरं सांगू का, घरी जर केलं असतं तर एवढे लोक माझ्या वाढदिवसाला आले नसते, कारण मी बोलवतच नाही कोणाला. पण न सांगता न ठरवता सगळे अशोकरावांच्या प्रोग्रॅमला आले आणि तिथे माझा सत्कार झाला. त्यामुळे मला एवढे रसिक प्रेक्षक मिळाले, त्याचा तर जास्तच आनंद झाला. माझ्या या भावानी, कोणी करत नाही पण या माझ्या भावानी माझा सत्कार केला, त्याबद्दल उषा नाडकर्णी यांच्या सत्कार सोहळ्यात 100 वर्षांच्या बनेआजी यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. शाल, पुष्पगुच्छ, कार्यक्रमाचे विशेष अतिथी माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं. पु ल देशपांडेंचं वाक्य सांगतात की तसे पाय नाहीत, पण आज आपल्याला दिसतंय हे की या अशा पायांची कमतरता नाही. आज आपण बघत आहात, मुळे काका धरून 3 असे पाय आहेत. 3 व्यक्ती अशा आहेत की ज्या त्यांना आपण वाकून नमस्कार अगदी सहजरित्या करतो. एवढी आदरास पात्र असलेली व्यक्ती आपल्याला आजकाल मिळत नाही असं मुळे काका म्हणतील, पण अशा लोकांची संख्या कधीच कमी होत नाही. मुळे काका मला जी संधी देतात ना, माझ्या हाताने त्यांचा सत्कार करण्याची, ही संधी मला न्यायमूर्ती झाल्यानंतरही कधी मिळाली नव्हती. न्यायमूर्ती झालो तीही काही संधी नव्हती, पण आज ही संधी जी मला जवळजवळ 3 दशकं हे सगळं आम्ही करतो आहोत. जे मुळे काकांना सुचतं तर इतरांना सुचत नाही. इतरांना सुचत असेल पण करण्याची त्यांची इच्छा नसते किंवा हिंमत नसते. हे सगळं एकवटतं एका व्यक्तीत, ते म्हणजे मुळे काका. की विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याच्यामध्ये फक्त परखड बोलणंच येतं, सत्यच येतं खरं. हे विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जी देणगी आहे आपल्या संविधानाची, त्याच्यामध्ये फक्त अश्लील बोलणं आणि अवमानकारक बोलणं याला फक्त संरक्षण नाही, पण फटकळ कडक सत्य या सगळ्याला संरक्षण आहे. कारण नाटकामध्ये आपले कुणीतरी लिहिलेले संवाद असतात, हे सगळं मनापासून असतं. मुळे काकाही त्या क्षेत्रातले, आपणही त्या क्षेत्रातल्या, आणि आजींबद्दल तर काय बोलावं. अशा आजी आज आपल्याला, ज्यांचं मुळे काका कसे काय निवड करतात बघा. पण मला आज खूप बरं वाटतं आणि खूप आनंद होतोय या आजींचाही आपल्याला सत्कार करायला मिळाला.